नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली चैतन्याला आम्ही कशा प्रकारे वाचलो हे सांगत असतात. इकडे प्रिया नागराज आणि महिपतची लायकी काढण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. इकडे ही सायली सांगते की आम्ही पटवर्धन वकिलांना सांगितल्यानंतर स्वतःहून नागराज आणि महिपतला भेटायला गेलो आणि त्यांना व्हिडिओ देखील दाखवला की तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत आणि तुझी जी तन्वी आहे ती कशी तुमची साथ सोडत आहे, कशी तुमच्यावर गेम करत आहे हे दाखवते. खरं तर ते तन्वीची ताकद तिला तोडायची असते, म्हणून हे सर्वजण बोलत असतात आणि इथून तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही हे देखील तो बोलून दाखवतो. बघ वकिलांचा व्हिडिओ बघ, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची प्रिया तुमच्यासंग कसं धोका करत आहेत. आता अर्जुन आणि सायली काही गप्प बसत नाही आणि त्यांना देखील सगळं सत्य सांगून टाकते की प्रिया कुणाचीच होऊ शकत नाही. इकडे महिपत आणि नागराज हिला अक्षरशः जेलमधून मारतात देखील. अगदी नागराजचं कानामागच ओढतो आणि महिपत त्याचा गळा दाबतो. हे तुम्ही एपिसोडमध्ये बघालच. पण माझ्यावर तुमचा विश्वास का नाही असं म्हटल्यानंतर ती सगळी घटना सांगतात आणि आम्हाला सर्व माहीत आहे हे देखील सांगतात. इकडे अर्जुन आणि सायलीने घटना घडण्याच्या आधी कल्पनाला फोन करून विचारलेलं असतं की ही बबली कुठे आहे, म्हणजे प्रिया कुठे आहे. त्यावेळेस त्यांनी अंदाज घेतलेला असतो की ते सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि सिटी हॉस्पिटलचं नाव वकिलांनी देखील सांगितलेलं असतं. तिथल्या प्रत्येक घटनावर माणसांवर अर्जुन आणि सायलीचं तिरकस नजर असते आणि ह्या नजरेवरून कोण आपलं गेम करत हे देखील कळत असतं. अर्जुन आणि सायली पुढे सांगू लागतात की ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस आम्ही एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये कसा शिफ्ट झालो आणि जळती कार देखील कशी बघितली. मित्रांनो, चैतन्य खूप दुःख होत असतं कारण एवढ्या घटनेला सामोरं हे गेलेले असतात आणि तो अक्षरशः रडकुंडी आलेला असतो. एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला काही सांगितलंच नाही. मला तुमच्या आयुष्यामध्ये कोणीच नाही आहे, एकमेव तूच असा मित्र आहेत. आणि तो अक्षरशः अर्जुन यांना मिठी मारतो आणि सायली देखील बोलते की सर्व ठीक होईल, आम्ही प्रत्येक धोक्याला संकटात तोंड द्यायला तयार आहोत. इकडे महिपत आणि नागराज खूपच चिडलेले असतात. ते प्रिया गेल्यानंतर साक्षीला कॉल लावतात आणि तो व्हिडिओ मागून घेतात. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कशा प्रकारे आम्हाला सर्व माहिती कळाली हे पटवर्धन वकिलाचा व्हिडिओ पाहून सगळं प्रियाला सांगून टाकतात. आता ही प्रिया एकटी पडलेली असते. तो व्हिडिओ पाहून नागराज आणि महिपत हे शहाणे होतात आणि प्रियावर सगळा राग काढतात. आता प्रियाचं आणि नागराज महिपतचं बिनसलेलं असतं, आता कधीच एकत्र येणार नाहीत. ही प्रिया ज्यावेळेस घरी येते खूप चिडलेली असते. सायली आणि अर्जुन वाटत बघत असतात. सायली आणि अर्जुन त्याला खूप झापून काढतात, पण तीही काही कमी नव्हती. ती देखील बोलत असते की तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं, इतकी आम्ही वार करणार आहोत. सायली बोलल्यानंतर सगळ्या वारांना मी चांगलं उत्तर देईल असं ही प्रिया देखील बोलत असते. भरपूर वार आहेत तुझे आणि सर्वात पहिले अश्विनच्या नजरेतून तू पडशील, घरातल्या प्रत्येक माणसापासून तू दूर पडशील आणि तुझी आता ताकद कमी झाली आहे, तुला पैसा पुरवणारा कोणीच नाही असंही बोलतात. इकडे नागराज आणि महिपत पुन्हा कॉल लावतात आणि तो कॉल सचिनला वळवण्यात येतो. त्या ठिकाणी साक्षी देखील असते. सचिनला हा बोलतो महिपत की आम्हाला इथून काही करून सोडव, मग मी तुझा गुलामच होईल. त्यावेळेस अण्णा मी तुमचाच आहे असं सचिन बोलतो. इकडे प्रिया खूप बिथरलेली असते. तिला काय करावं काही कळत नसतं, कारण पैसा तर संपला आहे आणि वार कसे करायचे काही कळत नव्हतं. आता पैसा कुठून निर्माण करायचा याच्या गोष्टीवरती विचार करायचा. त्याच वेळेस अश्विन उठतो. ती खूप गडबडते आणि काय करावं तिला काही समजत नाही. मित्रांनो, आता असं गेम ठरलेले असते की तिला नवीन प्रियकर हा बघून त्याचा आणि तो पैशावाला असला पाहिजे, जेणेकरून अश्विनसमोर तिचं सत्य समोर येईल. आता ही त्या पंटरला फोन लावते. तो पंटर देखील पैसे मागतो आणि हिला पैशाचं काय करावं काहीच कळत नसतं.